अंदाज अमर यांना पॉवर प्लेचं पहिलं मॅन्डेटरी षटक हाताळत असताना अमर हे आपल्याला पाहायला मिळतील। अनिवार्य पॉवर प्ले फलंदाजी करणाऱ्या संघासाठी 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील। पंचांनी डिसिजन कळवायचे आणि फलंदाज बाद होत आहेत। पहिल्या चेंडूवरती लागलेला हा मोठा झटका मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन मनोजची खेळी संपुष्टात आल्या पावली परतावा लागेल मनोजला टुवर्ड्स द पवेलियन। वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये वाघाला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन। फर्स्ट विकेट डाउन बॅट्समन बॅक टू द डगआउट। पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। दशरथजी पाटील साहेबांच्या जर बाबतीत सांगायला गेलं तर अतिशय अप्रतिम दर्जाचे समालोचक आहेत आणि त्यांच्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी गरज, पहिला हादरा, संघाला लागलेली पहिली नाड, नष्टर पनवती, विघ्न, अपशकुन, लचंड, लटांबर। नक्कीच पाहायला गेलं तर हा मोठा सामना दर्शकांच्या भेटीला सोनारपाडा विपक्ष मोठी देसाई आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत। गोलंदाज सज्ज अमर एकदा ऑन द रेस खेळलेला फटका आपण पाहू शकतो। चेंडूला ढकलून दिले डीप रिजन मध्ये ऑन साइडला, तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण जो मात्र पाहायला मिळेल। 2 धाव कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या। चांगली रनिंग मिळते विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये। चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपलाईने दोन्ही फलंदाज अलॉंग द विकेट रनिंग करत असताना आपण पाहू शकतो मयूर आणि प्रेम यांना। मनोज आपण पाहू शकतो मनोजचा विकेट पहिल्या चेंडूवरती, पण त्यानंतर धाव स्थिरावत असताना पुढे सरकलेली आहे आणि डाव स्थिरावत असताना आपण पाहू शकतो मनोज यांच्या नंतर मयूर आणि प्रेम यांना। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमर अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहू शकतो या गोलंदाजाला, ज्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। मागील मॅचचा जर विचार केला तर मयूर हा अतिशय अप्रतिम कामगिरी केली होती या बॅट्समननी आणि 42 धावा कुठल्या होत्या, डंका जो मात्र पेटवला होता या उपनगरीमध्ये आणि तोच फॉर्म इथे मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय। बघता बघता चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे, फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेसचा गोळा। दणदणीत फटका आणि खणखणीत षटकार। चढवत असताना जसेच तसं उत्तर, टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारची कामगिरी फलंदाज मयूरच्या माध्यमातून। पुन्हा एकदा फ्लिकचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्युत्तर दिला या षटकाराला विकेटने। संघाला लागलेला झटका क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो। मयूरची खेळी संपुष्टात, मयूरला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन। बॅट्समन बॅक टू द डगआउट। म्हणतात ना कि लहरों से डरकर नौकाएं कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। प्रयत्न केले जे मात्र अमरने आणि अमरच्या वाट्याला आले त्या 2 विकेट्स। अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज अमरच्या माध्यमातून, तोच गोलंदाज पंचांच्या डाव्या साइडनी ओव्हर द विकेट। बॅकफुटला जाऊन इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा दाखवली आणि चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द फॅन्स। लॉंग लेगला क्लिअर करून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे। 60 पलटी बैल फरार, चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार। थँक्यू व्हेरी मच। धावसंख्या फलकावरती बघता बघता जाऊन पोहोचेल ती मात्र 13 या आकड्यावरती। पहिला षटक प्रगती पथावर, कमी चेंडू आणि जास्त धावा असं समीकरण असेल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये, कारण सामना अनिवार्य 4 षटकांचा आहे। 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध, त्या आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा रणसंग्रामी भन्नाट
नाटक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा दिशा दाखवली आहे. इथे मात्र चूक करणार नाहीत ते म्हणजे क्षेत्ररक्षक. पकडली जाते झेल आणि फलंदाज होतोय फेल. संघाला लागलेला झटका क्रमांक 3 आपण पाहू शकतो पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाची बघता बघता समाप्ती झाली आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. प्रेमची खेळी संपुष्टात. थर्ड विकेट डाऊन. प्रेम बॅक टू द डगआउट. व्हेरी मच. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या फलकावरती 3 गडी बाद 13 अशी आहे. प्रथम बॅटिंग करत असताना मोठी देसाई संघाची. पहिल्या विकेटचं पतन पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर 3 धावा एकवटल्या गेल्या. त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा चांगला कमबॅक. एक तेरी तो एक मेरी. त्यानंतर विकेटचं पतन आणि मग चौकार आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती एक आपण पाहायला गेलं तर मोठा काहीतरी विस्फोट होत होता जो मात्र पहिल्या षटकाची बात केली तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकतो समीर पाटील यांना. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज. पंचांच्या डाव्या साइडनी राऊंड द विकेट. इथे मात्र अगदी मोजून मापून तोलून मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. भिडकावून दिला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. गोलंदाजाला फटकार आणि फलंदाजच्या बॅटीतून येणारा दणदणीत स्ट्रोक आणि खणखणीत षटकार. भल्याभल्यांची वाट या बॅट्समननी लावलेली आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये प्रामुख्याने उदाहरण. लोकलचा वेध घेतलेला चेंडू, चांगला कमबॅक. याला म्हणतात क्रिकेटचा C4 कंट्रोल. चेंडूवरती कंट्रोल दाखवला. पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक आले या चेंडूवरती. थोडेफार फंबल झाले आणि तितकाच वेळ पुरेसा होता दुसरी धाव कंप्लीट करण्यासाठी. या म्हणतात की सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं. धावसंख्या 2 पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 21 या आकड्यावरती. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन, याला म्हणतात चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पहिला फलंदाज पहिलेच बॅट फिरवत आहे आणि त्याला अनुषंगून चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर चेंडूचा वापर केला. नक्कीच पाहायला गेलं तर अप्रतिम बॅटिंग जी मात्र चालली, तितकेच अव्वल दर्जाची गोलंदाजी जी नक्कीच पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला क्रिकेट. आपटलेला चेंडू, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. या चेंडूवरती फलंदाजाला बाउन्स चकित करतोय. वेग होता पण वेग सकट आपण पाहू शकतो तर बाउन्स चकित करत आहे, बाउन्स छाप सोडत आहे या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवला. निर्धाव चेंडूने आपण पाहू शकतो षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू समाप्त झालेत. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक करत असताना आपण पाहू शकतो जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके ही सितारे चमकते दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. काय झाले याला अर्थ नाही पण पुढे काय होणार आहे याला नक्कीच अर्थ आहे आणि त्याला अनुसंगून अशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. पाहू शकतो येस तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होत आहेत. बॅटीची कडा, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवला. नक्कीच स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एन्जॉय करत आहेत ते लाईव्ह. नक्कीच जर पाहायला गेलं तर वर्ल्ड टेनिस क्रिकेट WTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तसेच जोडलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मी प्रसन्न महेंद्र चव्हाण, द व्हॉइस ऑफ वरप, कल्याण ग्रामीण, तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक मनापासून सहर्ष या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. याची देही याची डोळा, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा जो मात्र आपण अनुभवत आहोत. सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा जो मात्र बोपार नगरीमध्ये आपण नक्कीच पाहत आहोत. जय मल्हार क्रिकेट संघ बोपर आयोजित सारांश पाटील चषक 2022 थरार पर्व क्रमांक 9 जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. प्रथम पारितोषिक असेल 1,11,111 रुपये व भव्य आणि दिव्य आकर्षक चषक
द्वितीय पारितोषिक असेल 55,555 रुपये व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक असेल तो म्हणजे 33,333 रुपये व आकर्षक चषक. आणि चतुर्थ पारितोषिक असेल तो म्हणजे 22,222 रुपये व आकर्षक चषक. एक भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सारांश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नक्कीच चालू असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा आपण पाहू शकतो पहिल्या दिवसामध्ये आहे. 8 संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामध्ये एक आपण पाहू शकतो तो म्हणजेच सापाडा संघ जो मात्र क्वार्टर फायनल मध्ये दाखल गेला. इथे मात्र वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय आणि चेंडूला फेकून दिले बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. वेगाला इथे मात्र पूर्ण प्रकारे कॅपिटलाइज केलं, दिशा दाखवली आणि चेंडूला फेकून दिले सीमारेषा पलीकडे. ताकद नाही तर नजाकतच्या स्वरूपात हा एकवटला होता बहरदार चौकार. जर पाहायला गेली तर 25 बॅकफुटला जाऊन इथे मात्र फटका चांगला आहे. आपण पाहू शकतो फिल्डर येतील बॉलच्या खाली आणि नक्कीच झेलबाद झालेले आहेत ते म्हणजे फलंदाज. म्हणतील दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन केली आहे ती कॅच आणि फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत. संघाला लागलेला झटका क्रमांक आपण पाहू शकतो 5व्या मैदानाच्या आतमध्ये. प्रतीकची खेळी संपुष्टात. प्रतीकला परतावा लागेल टुवर्ड द पवेलियन. 5th विकेट डाऊन. बॅट्समन प्रतीक बॅक टू द डगआउट. नक्कीच नागिन निघाली तर नागोबा डोलणारच, साहजिक आहे. माणसाचं पण तेच असतो, नागिन निघाली नागोबा डोलतोच. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज सज्ज राऊंड द विकेट. फटका अतिशय देखना आपण पाहू शकतो. फटके देखणे मारले जात आहेत पण ग्राउंड क्लिअर केले जात नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय झेल आणि फलंदाज होतोय पेड. आपण पाहू शकतो लागोपाठचा सलगचा हा दुसरा झटका. मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली परतावा लागेल बॅट्समन जितेशला. जितेशची खेळी संपुष्टात. संघाला लागलेला झटका क्रमांक 6. 6th विकेट डाऊन. जितेश बॅक टू द डगआउट. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेले तर 25 विकेट गेले त्या 6. सामना 4 षटकांचा असणार आहे याची देखील नोंद करून घ्यायची आहे. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपण पाहू शकतो. प्रॉपर लाईन, प्रॉपर लेंथ आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी याला म्हणतात क्रिकेटचा C4 कंट्रोल. आणि तो कंट्रोल मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल. 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. स्लोवर चेंडू शफल होऊन खेळलेत. पंच कळवत आहेत, दंडित करत आहेत गोलंदाजाला. वाईट चेंडू, वाईट बॉल. गेंद डालना चाहते थे वाशी में और गेंद गई काशी में. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 26 आकारामध्ये पडलेला पाऊस जो मात्र पाहायला मिळतो. बॅटीची कडा आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही ते म्हणजे यष्टी रक्षक. संघाला लागलेला झटका क्रमांक 7. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो राकेशची खेळी संपुष्टात. राकेशला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. बॅट्समन बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन आपण पाहू शकतो सुमित यांना. इन ॲट नंबर 9 9व्या क्रमांकावरती आलेला बॅट्समन सुमित. स्ट्रायकर एंडवर चेंडू बॉडीला ब्रश होतोय. पंचांकडे लाऊड अपील. नक्कीच पाहू शकतो तत्पुरी सिंगल धाव एकवटली गेली. चेंडू बॉडीला ब्रश झाला होता. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला गॅदर करण्यात आला तोपर्यंत सिंगल धाव एकवटली गेली. 3 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धाव फलकावरती जर पाहायला गेली तर 7 गडी बाद 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 7 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स टीम.
मोठी देसाई विपक्ष सोनारपाडा मध्ये चालू असलेली चुरशीची लढत, विद्यमान सामना जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सोनारपाडा संघाने पाहिलं तर टॉस जिंकला, गोलंदाजी करायचा निर्णय घेतला, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तो म्हणजे मोठी देसाई या संघाला. आणि मोठी देसाई संघ आतापर्यंत स्ट्रगल करत आहे. काय झालं याला अर्थ नाही, पण पुढे काय होणार याला नक्कीच अर्थ असेल. 6 चेंडू उर्वरित आहेत. 6 चेंडूंमध्ये मिनिमम टू मिनिमम 20 रन्स जर बनवले तर नक्कीच फायटिंग टोटल पर्यंत पोहोचतील. आणि एक वेळ जर फायटिंग टोटल आली तर नक्कीच गोलंदाजांकडे आत्मविश्वास असेल आणि तो फॉर्म जो शेवटला पकडलाय तो फॉर्म घेऊन नक्कीच गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतात. इथून मात्र धावा बनवावे लागतील. पॉवर प्ले मध्ये आपण पाहिली तर नक्कीच 13 धावांचं एक षटक आलं, पण त्यानंतर 8 आणि 6 धावांचं षटक आलं आणि ते कुठेतरी फ्रंट फूट वरती नेलं, ते म्हणजेच सोनारपाडा संघाला. शेवटचं षटक प्रगतीपथावर, आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये ज्याला हाणामारीचं षटक म्हणतो, तो षटक डेथ ओव्हरचं गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकतो. रितेश यांना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जो मात्र नक्कीच चालू आहे. जो संघ जिंकेल तो फाईट करेल अगेन्स्ट टीम कुशल स्पोर्ट्स सापडे संघाविरुद्ध. अप्रतिम गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर काहीसा उभारी घेतोय, भरारी घेतोय, उसाळी घेतोय आणि धावसंख्या पुढे सरकेल नाही. धावसंख्या स्थिरच असेल. धावसंख्या फलकावरती स्थिर 27-27. शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. लॉकलचा वेध घेतलेला चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय. चेंडू जातोय तो म्हणजे स्काउट्स कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, उचलतील फेकतील तोपर्यंत बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. संदेश आणि सुमितच्या माध्यमातून धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल 29-29 या आकड्यावरती. 7 गडी बाद 29 धावा या धाव फलकावरती आहेत. एक बिग मॅच, बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज सामना जो मात्र पाहायला मिळतोय. पहिलेच वाईट चेंडू, पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त धावणी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय आणि बघता बघता चेंडू सरळ निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. चेंडू नव्हता खास, पण फलंदाजाने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन चौका. 4 रन. व्हेरी मच. धावसंख्या धाव फलकावरती 34 रन ऑन द बोर्ड. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार जो मात्र फलंदाजाच्या बॅटीतून आला आहे. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल येतील क्षेत्ररक्षक. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात आणि नक्कीच 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 व्यतिरिक्त काय मिळणार नाही. धावसंख्या धाव फलकावरती जर पाहायला गेली तर 36 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या धाव फलकावरती 36-36. शेवटचा षटक प्रगतीपथावर. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. 4 षटकांचा पूर्वार्ध, 4 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी भन्नाट नाटक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तर पाहायला गेलं तर एकीकडे असेल बलाढ्य संघ सोनारपाडा, दुसरीकडे असेल तुल्यबळ संघ मोठी देसाई. टॉस जिंकला सोनारपाडा संघाने, गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. गोलंदाज सज्ज. एकदा आपण पाहू शकतो इथे मात्र म्हणतात ना की उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याप्रमाणे फलंदाज कुठल्या प्रकारे चेंडूला जज करत नाहीयेत. फक्त आणि फक्त आपण पाहू शकतो डोळे बंद करून बॅट फिरवत आहेत. नक्कीच चेंडूला इथे मात्र मिडल करावा लागेल, तेवढी क्षमता आहे या फलंदाजामध्ये, करू शकतात. लॉकलचा वेध घेतलेला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. चेंडूला फ्लिक केला, हेलिकॉप्टर उडवला, हेलिकॉप्टर मध्ये इंधन नव्हतं आणि त्या कारणास्तव तो मिड विकेट रिझन पर्यंतच राहिला. आपण पाहू शकतो धावसंख्या धाव फलकावरती 2 पुढे सरकेल. 4 षटकांची समाप्ती झाली, पूर्वार्ध समाप्त झाला आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना मोठी देसाई संघाचा स्कोर असेल तो म्हणजे 7 गडी बाद 38 धावा. विजयासाठी 4 षटक आणि 39 धावांचं आव्हान असेल तो म्हणजे सोनारपाडा संघाला. आणि या धावा चेज होतील की डिफेंड केल्या जातील या ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. मी धावतं वर्णन ऐकायला इन्व्हाइट करतो मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक मॅन फ्रॉम हेडूटने करण काळन यांना. ओव्हर टू यू इन कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज असतील करण काळन. थँक्यू.
नक्कीच मी डीजे मास्टरना विनंती करतोय संगीतमय वातावरण करायचंय कारण नक्कीच आपले दर्शक बोर झाले आहेत. सो बी रॉक बी रेडी. भोपर गावाला डोलता शान डीजे वाजतो. भोपर गावाला डोलता शान डीजे वाजतो. आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डेचा गाजतो. 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 सोन्याचा उंगवून आला सान तोराना आनंद झाला. सारे गोंधळ ती बाळाला आले शुभेच्छा हे द्याया. सोन्याचा उंगवून आला सान तोराना आनंद झाला. सारे गोंधळ ती बाळाला आले शुभेच्छा हे द्यायला. आनंदाचा हा सोहळा प्रभू मुलती साधतो. आनंदाचा हा सोहळा प्रभू मुलती साधतो. आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डेचा गाजतो. 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 उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सारांश पाटील चषक 2022 या पर्वामध्ये 9वं पर्व या स्पर्धेचं प्रवीणजी पाटील यांचे चिरंजीव सारांश पाटील याच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा तुम्हाला दरवर्षी जयमला क्रिकेट संघ भोपर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 10 जानेवारीला सारांश पाटीलचा वाढदिवस असतो. त्यांना वाढदिवसाच्या देखील ॲडव्हान्समध्ये आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा सामना दुसऱ्या फेरीमधील दुसरा RM11 गावदेवी सोनारपाड्याच्या विरोधात जजमान मोठी देसाईमध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात 39 लक्ष. पहिला चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप झाली. दत्ता ठाकूरची कॅच ड्रॉप झाली आणि मिळते ती 1 रन. सुमितने त्या ठिकाणी प्रयत्न चांगले केले होते. हाताला ब्रश झाला चेंडू आणि पाठीमागे जात असताना पण बघितलं सिंगल मिळते आणि या सिंगलने खाते उघडत असताना RM11 गावदेवी सोनारपाडाचं लक्ष 39. पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी झाली. पहिलं षटक जर आपण बघितलं तर गोलंदाज अमरचं 13चं ज्यामध्ये 3 विकेट. दुसरं षटक समीर पाटील धावा फक्त 8 कर्ज केला 1 विकेट. अमोलचं षटक फक्त 6 धावसंख्येचं ज्यामध्ये 3 विकेट. तर शेवटचं षटक आपण बघितलं रिद्धेश ज्यामध्ये आला धावा त्या 11 विकेट एकही नव्हती त्या षटकामध्ये. सो 39चं टार्गेट 38 उभारलेले आहेत मोठी देसाईने. 2 वरती धावफलक सध्या. षटक पहिलंच प्रगतीपथावर असताना यानंतर श्रीशैल्यवन कोचर स्पोर्ट्स सापाडे त्या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आजच्या दिवसामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने त्यांनी जिंकले. लिडिंग एज हवेमध्ये मिस टायमिंग झालाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी. प्रतीक पाटील चेंडूच्या खाली चुकी नसेल. 2 वरती पहिला धक्का 2 for 1. दत्ता ठाकूर या ठिकाणी बाद होतात. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी करू शकले होते आणि या सामन्यामध्ये देखील ते नक्कीच बाद होतात. पहिल्या सामन्यामध्ये नाविन्यपूर्ण यश 14 चेंडूमध्ये 58 धावसंख्येची बारदार खेळी करणारा अमोल पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश संदेश मात्रे. पुन्हा एकदा समोरच्या एंडकडून कोलवाडपाचा चेंडू खोदून काढला मिड ऑफ मध्ये. भरपूर वेगाने आले आकाशकडून चेंडू जसा निसटला रन होतीये ती कंप्लीट. वेगाने भरपूर धावत आले होते
अगोदर खरं तर थांबले होते अमोल, परंतु कॉल गरजेचाच होता. योगेश जसे धावले त्यानंतर अमोल धावले आणि अखेरी रन होती कंप्लीट. धावफलक 3 वरती, लक्ष्य असतं 39. जशा ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये धावसंख्या कमी झाल्या त्याचं कारण विकेट एका मागोमाग एक गेल्या होत्या. सो या डावामध्ये देखील रोखण्यासाठी विकेट त्यांना नक्कीच मिळवाव्या लागतील. तयार होत्यात गोलंदाज. ऑफ साइडला वळवलाय, पहिला शॉट भिरकावला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमा पार, टप्पा पडला आणि त्यानंतर सीमा पार 4. राजू पाटील आला नवस, राजनभाई म्हणतो खास, राजू पाटील आला नवस, मुकेशच्या गावागावात. आज पहिल्या सामन्यामध्ये देखील स्क्वेअर ऑफ द विकेट जास्तीत जास्त धावा आल्या होत्या अमोल पाटीलच्या बॅटमधून. या सामन्यामध्ये देखील तशाच पद्धतीनं आपण बघतो धावा येत असताना. फुलर लेंथ ऑन साइडला, पुन्हा एकदा पॅडल स्वीप, दिशा तीच, उत्तर तेच, लागोपाठचा दुसरा चौकार. पारड्याचे डोंगराला ग, शेताचे महिन्याला ग, गमावले गगमागलाई डोंगराला. धावफलक सध्या तुम्हाला पाहायला मिळेल 11 या आकड्यावरती. षटक पहिलं संपन्न झालंय. या सामन्यामध्ये जर आपण बघितलं अजूनही गरज असेल ती म्हणजेच 28 धावसंख्येची 18 चेंडूंमध्ये. एक गडी बास झालाय. अमोल या डावामध्ये आलाय ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 14 चेंडू 58 धावसंख्येची इनिंग जिथे थांबवले होते, नाबाद होते, त्याच इनिंगला जणू काही सुरुवात करतायत. फुलर लेन चॉप करण्यासाठी भाग पाडलं होतं योगेशला. फक्त बॅट खाली ठेवली, डी मध्ये चेंडू चाललाय, संदेश त्या ठिकाणी येत आहेत. उशीर झाला चेंडू उचलण्यामध्ये आणि 2 रनचा टेकडा होत आहेत ते कंप्लीट. 2 धावा. धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना ते म्हणजे 13 वरती. सारांश पाटील चषक 2022 9वं पर्व, शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आणि जय मल्हार क्रिकेट संघ भोपर आयोजित ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. आदरणीय श्री प्रवीणजी पाटील यांचे चिरंजीव सारांश यांच्या नावाने ही स्पर्धा तुमच्या समोर 9व्या पर्वामध्ये. ऑन साइडला वळवला मनगटाच्या सहाय्यानं. वेगाचा वापर योगेशने या ठिकाणी फक्त टर्न केलं होतं चेंडूला. प्रेम लेदर बॉल क्रिकेटर आहेत आणि तितकाच चांगला समोर तुम्हाला पाहायला मिळाला फलंदाज योगेश. हे दोन्ही फलंदाज टोकून बॅटिंग करण्यामध्ये माहीर आहेत. या डावामध्ये एक गडी बाद झाल्यानंतर अमोल 3ऱ्याच क्रमांकावरती आला आणि त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. हे बॅटर आता रंगतदार स्थितीमध्ये असेल. पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजीमधून ज्याने अफलातून गोलंदाजी केली तो प्रेम देवकर आणि त्याचा अगेन्स्ट ज्याने देखील पहिल्या सामन्यामध्ये वैयक्तिक अर्धशतक झळकावलं तो अमोल पाटील. धावा आतापर्यंत 14. षटक दुसऱ्या प्रगतीपथावर असताना लक्ष्य 39. 2 लागोपाठचे चौकार आलेले आहेत अमोलच्या बॅटमधून. खाली राहिला वेगवान चेंडू, सबमरीन प्रमाणे टप्पा पडला आणि खाली राहिला, सरळ जाऊन विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव. धावफलक सध्या आपण बघतोय ते 14 वरती. 14 कमबॅक होऊ शकतं. त्यासाठी प्रेमला या षटकामध्ये विकेट मिळवावे लागतील. त्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. फ्लिक केलाय मिड विकेटला, क्लॅप मध्ये हा चेंडू मिड विकेटला, टप्पा पडला आणि त्यानंतर सीमारेषा क्लिअर करतोय. 4. फ्लिक करण्यात आला. रेसच्या सहाय्याने या चेंडूला वळवण्यात आलं त्या मिड विकेटला. लेग स्टंपला हा चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला होता. वेगवान चेंडू होता परंतु
त्याचं उत्तर दिलं त्या मोलने चौकाराने. धावफलक आपण बघतो जाऊन पोहोचला 18 वरती. 39 लक्ष या सामन्यामध्ये 21 अजूनही गरज आहे 14 चेंडूंमध्ये. आखू टप्प्याचा चेंडू ऑफस्टंपचा बाहेर निघाला, लेगस्टंपचा बाहेर हा चेंडू. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टंपचा बाहेर फलंदाज निघाले होते, जागा त्यांनी बनवली होती, परंतु लेगस्टंपचा बाहेर चेंडू हाताळला आणि त्या अंपायरने लगेचच इशारा दिलाय तो व्हाईट बॉल. अंपायरच्या भूमिकेमध्ये अफजल शेख आणि संजय सावंत लोबो यांना आपण बघतोय. 19 वरती धावफलक. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न करत होते, मिस झाले आणि सरळ मधली यष्टी वाकवले ते गोलंदाज प्रेम देवकरने. अमोलची महत्वपूर्ण विकेट तो मिळवतोय आणि इथे धक्का लागतोय तो RM11 गावदेवी सोनारपाडाला. 19 वरती दुसरा. या ठिकाणी चौकाराचा प्रत्युत्तर वेगवान चेंडू होता, या ठिकाणी लाईन मिस केली अमोलने आणि सरळ हा चेंडू जाऊन विसावला होता मधल्या यष्टी वरती. अजिंक्य राणे यांचे प्रशिक्षक राजन धोत्रे सर यांच्या अकॅडमीमध्ये प्रेम आपल्याला पाहायला मिळतात. प्रेम देवकर जे सध्या गोलंदाजी करतात. लेदर बॉलचे धडे, प्राथमिक धडे त्यांनी देखील गिरवलेले आहेत आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि खूप चांगली कामगिरी सध्या आपल्या गोलंदाजीमधून. अमोलची महत्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवले. धावा 19 आहेत, लक्ष अजूनही 20 धावसंख्येच्या या सामन्यामध्ये. चेंडू शिल्लक आहे त्यासाठी 13. मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर. आडव्या बॅटने ऑफसाइड वळवला, क्षेत्ररक्षक थांबले, त्या ठिकाणी टप्पा पडला आणि काऊ कॉर्नरला आकाश आता चेंडू सेकंडचा कॉल आहे. फेक ऑर्थोडॉक्स आले आणि त्याच कारणास्तव 2 रन्स त्या ठिकाणी होत आहेत त्या कंप्लीट. अमर राणे योगेश पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये. षटक 2 संपन्न झाली. RM11 गावदेवी सोनारपाडा 2 गडी बाद. 21 वरती सामन्यामध्ये आता गरज आहे ते 18 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहे त्यासाठी 12. एक विकेट आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रेम देवकरचा आला 10 धावा. त्या षटकामध्ये देखील एक विकेट. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 मध्ये या सामन्यामध्ये आता बनवायच्या धावा त्या 18 धावा. योगेश पाटील आघाडीला आले होते. मैदानाच्या आतमध्ये आहेत ट्रॅकिंग एंडला. या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज भोपर गावेंकडून प्रतीक पाटील. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन सध्या करण्यात येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला 4 लावण्यात येतात. मिड ऑफ आतमध्ये सोबत एक्स्ट्रा कव्हर बाहेर. ऑफ साइडला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट सोबत थर्ड मॅन आणि फाईन लेग आतमध्ये पहिला चेंडू घेऊन राऊंड विकेट तयार होतोय प्रतीक पाटील. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला मिड विकेट मध्ये टर्न केलाय. ज्या ठिकाणी पाहायला मिळाले प्रेम देवकर उचलून ॲक्युरेट फेक येते नॉन स्ट्रायकिंगला. गुड फिल्डिंग. एक धाव मिळते. धावफलक पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल 22 या आकड्यावरती. 17चं समीकरण या सामन्यामध्ये आणि चेंडू शिल्लक आहेत ते 11. 11 चेंडूमध्ये 17 धावा हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन, कारण आता उजव्या हाताचे फलंदाज येतात. खेळपट्टीवरती तुम्हाला एक फलंदाज योगेश जो लेफ्टी आहे, तर दुसऱ्या बाजूला अमर ठाकूर जे राईटी आहेत. स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट सोबत काऊ कॉर्नर. लॉंग ऑनला सध्या वाईड ऑफ होते. आता लॉंग ऑनला प्रॉपर येत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. मिड विकेट सध्या तैनात आहे. स्क्वेअर लेग 2 क्षेत्ररक्षक ऑफ साइड एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये प्रतीक राऊंड विकेटने. ऑन साइडला खेचलाय मिड विकेट मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक तो फक्त मारेल ब्रेक सॅक.
भाऊ मधलं बळ मिड विकेट सीमा पार षटकार. ताकद होती या फटक्यामध्ये. आडव्या बॅटने खेचण्यात आलं होतं ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला मर कडून. षटकाराने धाव फलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय ते 28. फुलर लेंथ लेफ्ट केल्या चेंडूला पाठीमागे रक्षकाने सेकंड अटेम्प्ट मध्ये कव्हर केल्या चेंडूला. व्हाईट बॉल चांगल्या पद्धतीने लेफ्ट करतात. वेल लेफ्ट सिंगल धाव फलक आता जाऊन पोहोचले 29 वरती. या सामन्यामध्ये आता गरज आहे ती 10 धावसंख्येची. षटकाराने बरंच अंतर कमी केलं धावसंख्येचं. आहा लॉंग ऑनला आपल्या नावाची ओळख ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली या ठिकाणी देतोय. लॉंग ऑन सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. दोन षटकार आल्याने धावफलकाला चालना मिळाली. 35 वरती धावफलक. लॉंग ऑनला पॅरलल स्ट्रोक आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या वाक्या बाहेर. MS साहिल लागोपाठचे 2 षटकार. सामना ठिकाणी होतो फिनिश. हार्दिक अभिनंदन टीम RM11 गावदेवी सोनारपाडा. लागोपाठचे 3 षटकार त्यामध्ये एक व्हाईट बॉल होता आणि जे